मार्च 2026 हा महिना कर्क राशीसाठी भावनिक स्थैर्य, कुटुंबातील जबाबदाऱ्या आणि करिअरमध्ये महत्त्वाच्या निर्णयांचा ठरणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे या महिन्यात तुमच्या मनस्थितीत चढ-उतार जाणवू शकतात. काही दिवस खूप उत्साही वाटेल तर काही दिवस कारण नसताना अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे मानसिक संतुलन राखणं हेच या महिन्याचं मुख्य सूत्र आहे. महिन्याच्या सुरुवातीला घरगुती विषयांवर जास्त लक्ष द्यावं लागेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची किंवा जबाबदारीची काळजी घ्यावी लागू शकते. पण 7 मार्च नंतर परिस्थिती सुधारू शकते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. करिअरच्या दृष्टीने हा महिना प्रगतीचा आहे, पण संयमाची परीक्षा घेणारा आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. 10 ते 18 मार्च दरम्यान वरिष्ठांकडून कौतुक किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. काहींना पदोन्नतीची बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक किंवा नवीन कराराचा योग आहे. मात्र 20 मार्च नंतर सहकाऱ्यांशी मतभेद टाळा. भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी शांतपणे संवाद साधा. आर्थिकदृष्ट्या मार्च महिना स्थिर राहील. अचानक मोठा लाभ नसला तरी खर्चावर नियंत्रण राहील. 12 मार्चच्या आसपास अडकलेले पैसे परत मिळू शकतात. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दीर्घकालीन योजना करा. प्रॉपर्टी किंवा घराशी संबंधित निर्णय घेण्यासाठी महिन्याचा शेवटचा आठवडा चांगला आहे. अनावश्यक खर्च, विशेषतः ऑनलाईन शॉपिंग किंवा लक्झरी वस्तूंवर टाळा. प्रेम आणि वैवाहिक जीवनात भावनिक जवळीक वाढण्याचा काळ आहे. जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोला. जुन्या गैरसमजांना दूर करण्याची संधी मिळेल. अविवाहित लोकांसाठी 15 मार्च नंतर नवीन ओळख निर्माण होऊ शकते. पण नात्यात घाई करू नका. विश्वास निर्माण होण्यासाठी वेळ द्या. काहींसाठी जुने प्रेम परत संपर्कात येऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने पचनसंस्था, छाती किंवा सर्दी खोकल्याच्या तक्रारी जाणवू शकतात. थंड पदार्थ टाळा. नियमित गरम पाणी प्या आणि झोप पूर्ण घ्या. मानसिक आरोग्य जपणं खूप महत्त्वाचं आहे. ध्यान, प्रार्थना किंवा निसर्गात वेळ घालवल्यास मन शांत राहील. कुटुंब आणि सामाजिक जीवनात मार्च महिना महत्त्वाचा आहे. घरात एखादं शुभ कार्य ठरू शकतं. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. 22 मार्च नंतर एखादा छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी स्वतः पुढाकार घ्या. आध्यात्मिकदृष्ट्या हा महिना अंतर्मन ऐकण्याचा आहे. सोमवारी भगवान शिवाची पूजा करा आणि ओम नमः शिवाय हा मंत्र 21 वेळा जपा. घरात ईशान्य दिशेला स्वच्छता ठेवा आणि तिथे दिवा लावा. यामुळे मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. महिन्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी मिळू शकते, जी पुढील काही महिन्यांसाठी दिशा ठरवेल. एकूणच मार्च 2026 हा महिना कर्क राशीसाठी भावनिक परिपक्वता, स्थिर प्रगती आणि कुटुंबातील आनंद वाढवणारा आहे. संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर हा महिना तुमच्यासाठी समाधान आणि यश घेऊन येईल. कर्क राशीसाठी मार्च महिना खूप महत्त्वाचा आहे. संयम ठेवा, योग्य निर्णय घ्या आणि सकारात्मक विचार करा. तुमचं नशीब नक्कीच साथ देईल. तुमची रास आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अचूक आणि सविस्तर राशी भविष्यासाठी राशी संकेत चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या भविष्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.